listening. शुरू हुई है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दो वार्निंग। पार्टी चलेगी till 6 in the morning। जी भर के नाच रहे भी नाच नाच के तोड़ देंगे। लाठी पुलिस बुला लेगी तो क्या तेरा कर लेगा हैंडल। चला चले में जारी जिसको अपनी जान जारी, चुपचाप वो फ्लोर पे आए, फ्लोर पे आके नाचे। तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुझ्यावर तुझ्या आईने आणि मी जे काही बरं वाईट संस्कार केले त्यानुसार तू तुझ्या जीवनात आता वाटचाल करीत आहेस आणि सुखी समाधानी जीवन जगत आहेस। तुझ्या प्रगतीला आम्ही निमित्त मात्र आहोत। जे काय आहे ते तू स्वकर्तृत्वाने मिळविले आहेस। तू जेव्हा LLB झालीस तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण ती माझी सुप्त इच्छा होती। पुन्हा एकदा तुला शुभेच्छा देऊ भावी आयुष्याकरता अशीच प्रगती करत राहा ही शुभेच्छा। पिंकी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तू जन्माला आलीस आणि खऱ्या अर्थाने आमची आर्थिक परिस्थिती बदलली। पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, ते आमच्या बाबतीत अक्षरशः खरं ठरलं। तुझ्या पाऊल खुणाने सारं घर आनंदी आनंद झाला। आता तू समजूतदार झाली आहेस, वकिली करते, तुझं घरदार सांभाळून तू सर्व नातेवाईकासह आपुलकीने वागतेस, घरात सगळ्यांना आनंद वाटतेस। तुझी ही वृत्ती अभिमानास्पद आहे। तू भावी आयुष्यात उत्तरोत्तर प्रगती करत राहा। तुला माझ्याकडून खूप खूप आशीर्वाद। पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। हाय कल्याणी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तू खूप लकी आहेस की तुला तुझ्या मम्मी डॅडीने तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत। तुला विजयसारखे पती मिळालेत, दिशांसारखा मुलगा मिळाला आहे। तर यापुढे तुझं आयुष्य, तुमच्या सगळ्या कुटुंबाचं आयुष्य खूप चांगलं जावो, तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळो आणि खूप सुख शांती समाधान आणि उत्तम आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला मिळो ही परमेश्वराचरणी प्रार्थना करतो। बाकी तसं तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे। तुला मी VVS म्हणतो, म्हणजे व्हेरी स्पेशल। यू आर व्हेरी स्पेशल फॉर अस। पण आता वेळेचं बंधन आहे, एवढंच सांगतो की तू तशी प्रोफेशनमध्ये खूप मेहनती आहेस आणि सिन्सिअर आहेस, ऑनेस्ट आहेस। तसेच त्यापुढेही राहा आणि वाचन भरपूर कर आणि तुझं लवकरच चांगलं ऑफिस होईलच। बस याच्यापुढे अजून काय सांगू। हाय कल्याणी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुझ्याबद्दल यांनी सगळं सांगितलंच आहे आणि तू तर आम्हाला लेकीसारखी नसून तू आमची लेकच आहेस आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। बाय। पिंकी, या मंगल दिनी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद। पिंकी, तू माझी बहिणीपेक्षा जास्त माझी मैत्रीण आहेस। आपण सगळ्यांनी सोबत केलेली मजा
आपल्या सगळ्या जुन्या आठवणी सदैव माझ्या मनात राहणार. आत्ता पण आपण दूर दूर राहून सुद्धा आपण एकमेकांच्या मनात राहतो. आपले नाते नेहमीच असे राहो ही तथागताकडे मागणे. तुझं आमच्यावर फार स्नेह आहे, याबद्दल मी आणि माझा परिवार तुझे फार आभारी आहोत. मी खरंच लकी आहे की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली. तू आयुष्यात खूप खूप प्रगती कर आणि नेहमी खुश राहा. आशा करते आपण लवकरच भेटू. वन्स अगेन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय पिंकी, अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे टू यू. हे वर्ष कोरोनाचं जरी असलं तरी तू तुझा बर्थडे चांगल्या प्रकारे सेलिब्रेट कर अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तुला येणारे सगळे वर्ष असे सुखाचे जाऊ दे, समृद्धीचे जाऊ दे आणि विजय आणि दिशांची साथ तुला सदैव लाभू दे. आय एम सो हॅपी की मला तुझ्यासारखी बहीण आहे आणि तू नेहमी माझ्या मागे स्ट्रॉंग उभी आहेस. तशीच मीही तुझ्याबरोबर नेहमी असेल. सो कुठेही जरी असलीस तरी चिंकी तुझ्याबरोबर नेहमीच असेल. अँड वन्स अगेन अ व्हेरी व्हेरी हॅपी. बाय स्वीटा. हाय पिंकी, तुला वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. हा येणारा वाढदिवस तुला आनंदात जाओ, सुखसमृद्धत जाओ. तुझ्याबद्दल सांगायचं झालं तर खरं म्हणलं तर तू अनेक तुझ्या मागे संकटं होती, परंतु त्या संकटाला मात देऊन चिकाटीने प्रयत्न करून पुढे गेलेली आहेस. अशी आमची मोठी बहीण. आपल्यामध्ये कधी भांडणं झाली हे तर मला आठवत नाही, परंतु तू मोठ्या बहिणीप्रमाणे एक आदर्श ताई म्हणून आज आहेस आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये माझ्या पाठीशी असते. अनेक सल्ले तू देत असते. जशी कोर्टामध्ये वकिली या क्षेत्रात तू नाव कमवलंस. मीही वकिली क्षेत्रात असून आपल्या एकाच फील्डमध्ये अनेक मित्रपरिवार आहेत आणि त्यांच्याकडून तुझी माहिती मला मिळत असते की तू चिकाटीने काम करतेस आणि स्पोर्टिवली काम करत असतेस. तुमचे सिनियर्स देखील आम्हाला सांगतात, मनीष काळेकर सर, की कल्याणी खूप मेहनत घेतेस आणि खरंच तू मेहनती आहे, चिकाटी आहे. लग्न झाल्यापासून खरं म्हटलं तर तुझ्या अंगामध्ये सहनशीलता ही मी पाहिलेली आहे, ॲडजस्टमेंट पाहिलेली आहे. त्या लग्न झाल्यापासून त्यानंतरचा आत्ताचा प्रवास तुझा हा आम्ही सर्वांनीच पाहिलेला आहे. पण तरी देखील तुम्ही कुठली तक्रार आमच्या घरच्यांची केली नाही, परंतु आज तुला ते चांगले दिवस तू बघत आहेस. विजयदाजी तुला चांगले सांभाळतात आहेत. दिशांत झालेला आहे. एक चांगली आई म्हणून तू चांगलं काम करत आहेस. वकील क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. सर्व क्षेत्रामध्ये तू अशीच प्रगती करत जा आणि तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि नेहमी माझ्या पाठीशी राहा. मी देखील तुझा भाऊ या नात्याने पाठीशी राहील. एवढेच या क्षणी मी तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. हाय पिंकी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या या वाढदिवसासाठी आम्ही सगळ्यांनी व्हिडिओज बनवून तुला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याचं ठरवलं आहे. तुझ्याबद्दल सांगण्यासारखं खूप आहे. सगळ्यात पहिले म्हणजे तुझे चांगले गुण. तू सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप शांत आणि समजूतदार अशी आहेस. दुसरी गोष्ट मला आठवतं आहे की लहानपणीसुद्धा तू अशीच शांत असायची. तू काही फारसं बोलायची नाहीस, पण आता तुझ्यामध्ये झालेले वेगवेगळे बदल मी बघते. म्हणजे तू इतकी पॉझिटिव्ह आहेस, इतकी खुश असतेस आणि सगळ्यांना इन्स्पायर करत असते नेहमीच. मी तुला कधी माझ्या गोष्टी शेअर केल्या तर तू नक्कीच मला नेहमी चांगले सजेशन देते आणि पॉझिटिव्ह असतेस नेहमी. आणि जे पण प्रॉब्लेम्स येतील त्याला तू एकदम पॉझिटिव्हली घेऊन त्याचा सामना करत असतेस. तुझ्याकडे बघून असं खरंच वाटतं की आज मोठी बहीण म्हणून तू जशी असायला हवी तशीच आहे, एकदम परफेक्ट आमच्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आठवते लहानपणी तुला निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये तुला भाग घ्यायची आवड होती. तू खूप भाषण पाठ करायची आणि खरोखर तुला बक्षिसंसुद्धा मिळालेली आहेत. आणखीन दुसरं म्हणजे तुझ्यातला आवडतं गुण म्हणजे तू खूप छान डान्स करते आणि तुला आठवत असेल की आपण दोघींनी मिळून गॅदरिंगमध्ये खूप छान डान्ससुद्धा केलेले आहेत. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे मी असं सांगेन की तू फक्त आपल्या फॅमिलीलाच नाही तर लग्नानंतर तुझ्या सासरच्यांशी सुद्धा तुझं खूप छान जमतं आणि सगळ्यांशी तू खूप छान मिळवून घेतेस. तुझा हसणारा स्वभाव, तू
सगळ्यांशी मिळून मिसळून राहत असतेस. तुझ्या जावेबरोबर असलेलं, ज्योतिताईबरोबर असलेलं रिलेशन मला खूप आवडतं. खूप अगदी सख्या बहिणीसारख्या तुम्ही राहता. खूप बरं वाटतं असं बघून की तू इतकी छान सगळ्या गोष्टी स्वतःचा वकिली पेशा असून सगळं घर वगैरे सांभाळून, तुझं ऑफिस सांभाळून तू सगळ्या गोष्टी करतेस. आणि मला आठवत नाही की आपल्यामध्ये कधीच भांडणं झालेली आहेत असं वगैरे. पिऊचं आणि माझं अजूनही होतं, परंतु तुझं आणि माझा किंवा माझं आणि मग तुझं आणि माझं भांडण किंवा पिऊचं आणि तुझं भांडण कधीच मी बघितलेलं नाही आहे. तू खूप छान आम्हाला सांभाळून घेतेस. आणि आता जाता एवढंच सांगेन की तुझ्या भावी आयुष्यामध्ये तुला ते चांगलं निरोगी आयुष्य तुला लाभू दे आणि हेल्दी लाईफ तुला मिळू दे. बस दॅट्स इट. हाय ताई, आज तुमचा वाढदिवस. आज तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला असेल ना, पण त्याचबरोबर जर कोणी आपलं कौतुक केलं अशा दिवशी ते जास्ती आपल्याला आवडेल. मी तुमचं कौतुक नाही, पण आजपर्यंत तुमच्याबद्दल जे मी अनुभवलं आहे ते सांगू इच्छिते. ताई, तुम्हाला जर एका शब्दात डिफाईन करायचं झालं तर तुम्ही एक बॅलन्स पर्सनॅलिटी आहात. तुम्ही एक उत्तम लॉयर आहात, एक परफेक्ट होममेकर आहात, एक चांगली पत्नी आणि द बेस्ट मॉम आहात. ताई, मी तुम्हाला नेहमीच सांगते की तुम्ही जेव्हा सोबत असता तेव्हा खरंच एक पॉझिटिव्ह वाईब सोबत असते. तुमच्याकडनं शिकण्यासारखं पण खूप काही आहे. तुम्ही प्रत्येक कामामध्ये चिकाटीने कामं पूर्ण करता. कधीतरी कुठल्या तरी गोष्टींमध्ये ॲडजस्टमेंट करायची. तुमचे ॲडवायसेस. ताई, तुम्हाला आठवतं आहे जेव्हा मी नवीन लग्न करून या घरात आले तेव्हा तुम्ही मला असेच काही ॲडवायसेस दिलेले की हेल्दी रिलेशनशिप कसं असावं, आणि असे बरेच छोटे मोठे ॲडवायसेस तुम्ही आजपर्यंत मला देत आलात. खरंच नणंद कशी असते मला माहीत नव्हतं, पण ती तुमच्यासारखीच एका सख्ख्या मोठ्या बहिणीसारखीच असावी असं मी मानते. आय एम व्हेरी लकी टू हॅव यू इन माय लाईफ. ताई, मम्मी नेहमी सांगत असतात की तुम्हा तिन्ही भावंडांमध्ये तुम्हीच सर्वात खूप समजूतदार होत्या लहानपणापासून, आणि हे मी खरं अनुभवलं आहे. पण ताई, जेव्हा तुम्ही घरी येता ना तेव्हा तुम्ही माहेरी न येता मलाच माहेरपणाचा आनंद देता. प्रत्येक कामामध्ये तुमची मदत असते आणि तुम्ही जे काही करता ते खूप खूप हक्कपूर्वक करता. आपल्या गप्पांमध्ये आपला वेळ कसा निघून जातो ते कळतच नाही. आणि खरंच तुमचा सोबतचा टाईम मी खूप जास्त एन्जॉय करते. तुमचा हेल्पफुल, फ्रेंडली आणि सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा जो गुण आहे ना, तो तुम्हाला एक उत्तम व्यक्तिमत्व देते. आणि खरंच तुम्ही माझ्यासाठी एक रोल मॉडेल आहात. अशा माझ्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे वन्स अगेन. पिंकी ताई, विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. मुझे तो यकीन ही नहीं होता कि तू 40 साल की हो गई, बिकॉज तो अभी भी इतनी यंग और ब्यूटीफुल दिखती है. वैसे ये तेरे लिए कॉम्प्लीमेंट है मेरी ओर से. मुझे सबसे ज़्यादा खुशी तब हुई थी जब मैंने तुझे लॉयर के ड्रेस कोड में देखा था, और क्योंकि तू हमारे फैमिली की पहली फीमेल एडवोकेट है. अब तेरा बर्थडे है तो तुझे तो विश करना ही, तेरे लिए थोड़ी अच्छी बातें करनी पड़ेगी. तो मुझे 3-4 चीज़ें हैं जो तेरे लिए बहुत अच्छी लगती है. पहली, तू सॉफ्ट स्पोकन है. तू किसी भी बात को अच्छे से समझती है, चिड़चिड़ नहीं करती है. कोई भी अगर तुझे मदद मांगने आता है तो तू अच्छे से उसको टैकल करती है. हम सबको मालूम है कि तूने लाइफ के 40 सालों में बहुत सारी प्रॉब्लम सहे हैं, और उन प्रॉब्लम को सॉल्व करने के बाद तू आज स्टैंड कर रही है. तू खुद को, फैमिली को, मम्मी के फैमिली को, खुद के फैमिली को, हर फैमिली को अच्छे तरीके से संभाल रही है. जो एक रिस्पॉन्सिबिलिटी का जो दायरा होता है, तो उस दायरे में सक्षम होकर अपने हर लेवल में बेस्ट हो रही है. ठीक है, वैसे ये होगी नहीं इतनी तारीफ, ठीक है ना. लेकिन रियली यू आर द बेस्ट सिस्टर. एंड हम मेरी ओर से, मॉम की ओर से और डैड की ओर से, हम सब की ओर से तेरे लिए बेस्ट विशेस है. तो ऐसे ही आगे बढ़े, और 50 साल की होने के बावजूद भी तू इतनी यंग और ब्यूटीफुल दिखेंगी, इसकी गारंटी हम सबको है. ठीक है, और ऐसे ही खुश रहे, ऐसे ही आगे बढ़े, और ऐसे ही हम सबको संभाले रखे. विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल भोईर. ॲडव्होकेट कल्याणी गायकवाड म्हणजेच माझी मोठी बहीण. तिच्याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगू, खरंच काहीच नाही सांगण्यासारखं. उगाचच काय पण सांगायचं म्हणून सांगायचं. जोक्स अपार्ट. तर माझी मोठी बहीण कल्याणी गायकवाड. तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर कामामध्ये खूप चांगल्या आहेत, खूप काम करतात कोर्टात,
आणि 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे की कंटिन्यू हसत असतात. काहीही असू द्या, काहीही असू द्या हसत असतात. इव्हन आपण दाव्याचे ड्राफ्टिंग डिस्कस केलं तरी हसत असतात. आणि दुसरं म्हणजे त्यांनी मला आत्तापर्यंत एवढ्या पार्ट्या दिल्या आहेत, बाप रे बाप, काउंटलेस पार्ट्या दिल्या आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीबाबत त्या मला पार्टी देत असतात. आणि प्रियेशनंतर माझाच नंबर लागतो, त्यांचा छोटा भाऊ. अशा माझ्या हसमुख बहिणीस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅलो कल्याणी, कशी आहेस? 40शी लागली म्हणायची तर महत्त्वाचा टप्पा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला. आय थिंक आपण आता आपल्या आयुष्याच्या मध्यावर आलो आहोत असं म्हणू शकतो. कल्याणी, युअर अ स्पेशल पर्सन आणि तू माझी अगदी बालपणीची म्हणजे पहिलीपासून ते 10वीपर्यंतची मैत्रीण. सो दॅट यू आर व्हेरी स्पेशल. कल्याणी, तुझ्याबद्दल मला एक गोष्ट जी प्रकर्षाने जाणवली ती मला इथे मेन्शन करायला आवडेल. मला 2 कल्याणी माहिती आहेत असं मी म्हणेन. म्हणजे एक शाळेत बालवाडीपासून ते 10वीपर्यंतची माहिती असलेली कल्याणी. 10वीनंतर आपण आपले रस्ते वेगळे झाले. म्हणजे तू वेगळ्या कॉलेजला गेलीस, मी वेगळ्या कॉलेजला गेलो. तर ती कल्याणी जी थोडीशी अल्लड, नाकावर सतत राग असणारी, थोडासा इगो असणारी अशी कल्याणी. आणि 2011 नंतरची कल्याणी जी एक अतिशय मॅच्युअर, हळवी, बदललेली, सगळ्यांची काळजी घेणारी, सगळ्यांबद्दल कन्सर्न दाखवणारी, व्हेरी मॅच्युअर्ड अँड व्हेरी नाईस कल्याणी. अशा 2 कल्याणी मी बघितल्या आहेत. आणि दुसरी कल्याणी मला जास्त मेमोरेबल आणि आठवणीत राहणारी आहे. तर तुझ्या 40व्या वाढदिवसाबद्दल तुला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. कीप इन टच, डू वेल, स्टे. शुभेच्छा. कीप इन टच, डू वेल, स्टे सेफ, टेक केअर, ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. हॅव अ वंडरफुल इयर अहेड. थँक यू. Hi, happy birthday Kalyani. Wish you many happiness of the day and thank you Piyu. चांगला इनिशिएटिव्ह घेतलं आहे कल्याणीला विश करण्यासाठी. कल्याणी, मी तुला तुझं किती वय आहे सांगणार नाही या बड्डेला, पण जेव्हा गड्या पडताना असेल की तुला उत्तम आरोग्य लाभो, तुझी भरभराट हो. आणि तू आणि तुझे मिस्टर यांनी मला खूप हेल्प केली मध्यंतरीच्या काळात. आणि तुम्ही माझे खूप क्लोज फ्रेंड आहात, तू, तुझे मिस्टर आणि दिशांत पण. विश यू मेनी हॅपीनेस ऑफ द डे वन्स अगेन. एन्जॉय युअर डे. थँक्यू. हॅलो, हॅपी बर्थडे पिंकी मावशी. कशी आहेस? ठीकच असेल, त्याच्यात इश्यू नाही आहे. ठीक आहे. आणि हा आज माझा पहिला व्हिडिओ आहे जो मी असं रेकॉर्ड करत आहे. ह्याच्या पहिले सगळं केव्हा ट्राय नाही केलं होतं. थोडा एरर्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे, थोडं काय ह्याच्याने सांभाळून घे. ठीक आहे. आणि हा तुझा आता 40वा बर्थडे आहे, तर बालीमावशीने डिसाईड केलं होतं काय स्पेशल बनवायचं. त्या हिशोबाने एक व्हिडिओ पाठवायला म्हटलं होतं. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स त्यासाठी की 40 म्हणे एंटर करत आहे तू. म्हणजे सिनियर लिस्ट म्हणे न्यू कमर आहे तू आता. आमच्या जो होता 39 आणि खालच्यापेक्षा एजवाले त्याच्यापेक्षा म्हणे आता तू नाही आहे, आता 40+ होणार आहे तू. ठीक आहे, चल मग. ठीक आहे, एन्जॉय कर. ठीक आहे, केक वेक का, फोटो पाठव नक्की. आणि आपण नक्कीच व्हिडिओ कॉलिंगवरनं त्याला सेलिब्रेट करूच. ठीक आहे, चल मग, बाय. हाय, मी हा एक डेमो व्हिडिओ करते सगळ्यांना कळायला की नेमकं पिंकीला कसा व्हिडिओ तयार करायचा आहे. थांब सांगते. पिंकी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझी मोठी बहीण म्हणून खरोखर तू जशी हवी आहेस तशीच आहेस आणि प्रत्येकाला अशीच मोठी बहीण मिळावी. कारण जाऊ नको, कोरोना आहे म्हणून जाऊ नको बाहेर. सार्थक गप्पा बस, तू का व्हिडिओ खराब करून टाक. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, बार दिन ये आए, बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल, ये मेरी है